शुद्धतेची खात्री आणि परंपरेचा विश्वास घेऊन आले आहेत कैलास आडगावकर ज्वेलर्स. कैलास आडगावकर ज्वेलर्स, जिथे सौंदर्याला मिळतो विश्वास. नाशिक महानगरपालिका पंचवार्षिक निवडणूक 2026 ची संपूर्ण नाशिक शहरात रणधुमाळी सुरू असताना प्रभाग क्रमांक 18 मधील भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार अ गटातून शरद द्रौपदा चिंतामण मोरेसर, ब गटातून ज्योती अरुण माळवे, क गटातून सुशीला बाजीराव बोराडे, ड गटातून विशाल उत्तम संगमनेरे हे भाजपाचे कमळ चिन्ह घेऊन निवडणुकीला सामोरे जात आहेत. संपूर्ण प्रभागात जनसमुदायाच्या उपस्थितीत प्रचार रॅली संपूर्ण प्रभागात काढली. प्रभाग 18 मध्ये चारही उमेदवारांचा सामाजिक आणि सांस्कृतिक तसेच प्रभागातील नागरिकांच्या असलेल्या अडीअडचणी विविध उपक्रम राबवून सोडवण्याचे काम या चारही उमेदवारांनी कायमस्वरूपी राबवलेलं आहे. प्रभागात अनेक विविध उपक्रम राबवून नागरिकांची मदत केली आहे. त्यांनी आपल्या प्रचार रॅली संपूर्ण प्रभाग पिंजून काढला आहे. प्रभागातील नागरिक स्वयंस्फूर्तीने प्रचारात सहभागी होत असतात. भारताचे लाडके पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रभाई मोदी, त्याचप्रमाणे आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आपल्या नाशिकचे पालकमंत्री सन्माननीय गिरीश भाऊ महाजन, त्याचप्रमाणे आपल्या पूर्व मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सन्माननीय राहुल भाऊ ढिकले, त्याचप्रमाणे माजी आमदार सन्माननीय बाळासाहेब सानप यांच्या मार्गदर्शनाखाली आणि यांच्या संकल्पनेतील विकसित भारत घडवण्यासाठी होऊ घातलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नाशिक महानगरपालिकेमधून प्रभाग क्रमांक 18 मधून आम्ही विशालांना संगमनेरे, माझ्या मातोश्री, आमच्या वहिनी सुशीलाताई बोराडे, त्याचप्रमाणे आमच्या भगिनी ज्योतिताई माळवे, आम्ही प्रभाग क्रमांक 18 मधून भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार म्हणून आज आमच्या प्रचाराचा या ठिकाणी आमच्या पंचगावाचे ग्रामदैवत हनुमान मंदिरातून हनुमानाला साकडे घालून या ठिकाणी नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ करत आहोत. माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, त्याचप्रमाणे देवेंद्रजी फडणवीस यांनी दिलेला विकासाचा नारा, त्या विकासाच्या मुद्द्यावर आम्ही ही निवडणूक लढवत आहोत. आपल्या प्रभाग क्रमांक 18 मधील अनेक विकासात्मक कामं यापूर्वी आम्ही मागील पंचवार्षिकमध्ये केलेले आहे आणि त्या जोरावर जनतेने आम्हाला पुन्हा एकदा या निवडणुकीला सामोरे जाण्याची संधी दिलेली आहे आणि नक्कीच आपल्या प्रभागाचा सर्वांगीण विकास केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. विकासाच्या मुद्द्यावर सर्व जनतेने आम्हाला या ठिकाणी येत्या 15 जानेवारीला भरभरून मतदान करावं असं मी सर्व ग्रामस्थांना विनंती करतो आणि सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने आमच्या पाठीमागे उभं राहावं अशी मी सर्वांकडून अपेक्षा व्यक्त करतो. भारतीय जनता पार्टीचा विजय असो. जय हिंद, जय भारत. या 15 जानेवारीला नाशिक महानगरपालिकेच्या ज्या सार्वत्रिक निवडणुका होत आहे त्यानिमित्ताने प्रभाग क्रमांक 18 मधील भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांचा प्रचाराचा शुभारंभ आज झालेला आहे. पंचक येथील गावाचे देवस्थान मारुतीरायाच्या चरणी श्रीफळ अर्पण करून सगळ्या उमेदवारांनी आज आशीर्वाद घेतलेला आहे. यामध्ये प्रभाग क्रमांक 18 मधून भारतीय जनता पार्टी या पक्षाचे अ या गटातील मागासवर्गीय गटातील उमेदवार शरद मोरेसर, ब गटातून आमच्या माळवेताई, क गटामधून सर्वसाधारण महिला गटातून बोराडेताई आणि ड गटातून विशाल अण्णा संगमनेरे हे उमेदवारी करत आहे. आज या चारही उमेदवारांनी गावच्या मारुतीरायाचं आशीर्वाद घेऊन या ठिकाणी सगळ्या गावातील ज्येष्ठ नागरिकांचा आशीर्वाद घेऊन शुभेच्छा घेऊन आज प्रचाराला सुरुवात केलेला आहे आणि परिसरातील नागरिकांच्या वतीने उत्स्फूर्त प्रतिसाद यावेळेला बघायला मिळतो आहे. सगळ्यांनी एकत्रित येऊन या उमेदवारांच्या पाठीमागे राहू असे आबालवृद्ध या ठिकाणी आपल्याला उपस्थित दिसत आहे. मी देखील या सगळ्या उमेदवारांना भारतीय जनता पार्टीच्या या ठिकाणी शुभेच्छा देतो. धन्यवाद. आज या ठिकाणी 2025-26 या वर्षातील महानगरपालिका निवडणुका होऊ घातल्या आहे आणि त्या अनुषंगाने आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या प्रचाराचा शुभारंभ पंचक गावातील ग्रामदैवत श्री हनुमंतराया यांच्या चरणी श्रीफळ वाहून या ठिकाणी आज या प्रचाराला सुरुवात होत आहे. तरी माझी सर्व मतदार बंधू आणि भगिनींना विनंती आहे की या ठिकाणी आपल्या ह्या भारतीय जनता पार्टीचे चारही उमेदवार या ठिकाणी आत्ताच मग अजित भाऊंनी सगळ्यांचे नावं सांगितलेले, या चारही उमेदवारांना भरभरून मतं देऊन 15 तारखेला सर्वांनी आपलं अनमोल मत या ठिकाणी देऊन
या चारही उमेदवारांना कमळ या निशाणीवर मतदान करून सर्वांनी यांना विजयी करावा. संपूर्ण प्रभागात विविध उपक्रमाद्वारे परिसरातील नागरिकांची मदत होण्याच्या दृष्टिकोनातून कायमच पुढाकार घेऊन या चारही उमेदवारांची मदतीसाठी सहभाग नोंदवला आहे. त्यामुळे प्रभागातील नागरिक त्यांच्या प्रचारात स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदवत आहेत. त्यावेळी भाजपा अधिकृत उमेदवार शरद द्रौपदा चिंतामण मोरे, ज्योती अरुण माळवे, सुशीला बाजीराव बोराडे, विशाल उत्तम संगमनेरी यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. NCN न्यूजसाठी अभिषेक ताकटे, नाशिक रोड.